दुभाजकावरून रस्ता ओलांडणे महागात पडले। म्हसोबाच्या दर्शनावरून परतणाऱ्या पती पत्नीला ट्रकची धडक बसली। पतीचा यामध्ये मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी। अमावस्येनिमित्ताने लोटेवाडी येथील म्हसोबा मंदिरात दर्शन घेऊन परतणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकची जोरदार धडक बसल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली। हा भीषण अपघात मंगळवारी सायंकाळी नातेपुते तोंडले बोंडले येथील ओढ्यावरील पुलाजवळ झाला। अमरावतीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। 56 शालेय वाहने फिटनेस प्रमाणपत्राविना रस्त्यावर आहेत। अमरावती शहर आणि जिल्ह्यातील तब्बल 56 स्कूल बस आणि व्हॅन वैध फिटनेस प्रमाणपत्राशिवाय रस्त्यावर धावत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। या वाहनांमधून दररोज शेकडो विद्यार्थ्यांची वाहतूक होते। अमरावती जिल्ह्यात एकूण 996 स्कूल बस आणि व्हॅनची नोंदणी आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केलं। आता एक महत्वाची बातमी, ईश्वरपूर नगराध्यक्षपद अपात्र प्रकरणी फडणवीसांची भेट घेण्यात आली। वर्षावरील बैठकीवर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासोबत फडणवीसांची भेट झाली नाही। भेटीत कुठलीही राजकीय चर्चा नाही असं सुद्धा स्पष्टीकरण आता जयंत पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।